आई माझा बूट बघितला का तू? इकडे इकडे बोला ना. राहू दे. काय कुठं चाललाय? जायचंय का बाहेर? गावात चाललोय मी. अरे रोजच तू उठला की आंघोळ करतोय आणि गावात जातोय. येतो गावात चक्कर मारून. अरे तू रोज काय गावात? तू जातोस गावात, इकडे माग पाहुणे विचारतेत मला, येतेत मुली सांगून तुला आता वय झाले लग्नाचं, कळतं का नाही तुला काय? अहो आबा आपल्या माग आपली श्रीमंती बघून आपल्या माग मुली लागत आहेत माग. मग कुणाच्या बी लगेच लगेच मुली करायच्या का? अरे कोणाच्या नाही, माझे मित्र येत, पाहुणे येत, कोणाच्या कस काय बघन मी? तसं कसं? मला पसंत पडली पाहिजे ना मुलगी. अरे ते सगळं खरे, मग तुला नेमकी कसली पसंत पडन, कसली आवडती ती तरी सांग. मला सुंदर मुलगी पाहिजे, चांगली प्रेमाने वागली पाहिजे, आपला परिवार जपला पाहिजे, आपलं घर जपलं पाहिजे. कसली मुलगी करून जमल का आपल्याला? नाही तुझं मला पटलं की ती चांगली पाहिजे, सोजवळ पाहिजे, सांसारिक पाहिजे, असं तुझं म्हणणं आहे ना. हा. ती एकदम बरोबर आहे. मग ह्या बाकीच्या मुली काय येडे आहेत का येत्यात ती? पण माझ्या प्रेमाची तर मुलगी पाहिजे, मला पसंत पडली पाहिजे मुलगी. आता तुला कसली पसंत पडणार आहे नेमकी तीच कळणार. तुला आता किती फोटो बी दाखवले मुलींचे मी, तरी तू म्हणतोस नाही ही नाही पसंत ती नाही पसंत. मग आता आणायची कसली, कुठली पसंत करणार आहे तू? नाही मला का असं सांड राहणार आहेस गावात फिरत तू? चांगली मुलगी पाहिजे मला, माझ्या आवडतीची, जेणेकरून आपलं परिवार बघितलं पाहिजे, विचार तिचे चांगले पाहिजे, निर्मळ पाहिजे मनाने, अशी मुलगी पाहिजे मला. आता ही सगळे गुण कोणाच मिळणार बुवा आजच्या काळात? कसं काय मिळतील ही गुण? तुला वाटतं का तसं? मिळेल ना. कुठून मिळेल? काय आभाळातून पडणार आहे खाली? काय बोलतो आणि काय नाही. एवढ्या सुंदर सुंदर हिरोईनी सारख्या मुली आल्या तुला सांगू, आणि तू नुसता आपला टुकारवाणी गावात फिरतो. तू करावाने कुठं फिरलं मी गावात? या खांद्याच्या नादी लागशील तर करशील वाटोळ मोकर हाताने. आपला पैसा बघून कुणी तुला गंडवायला बघल, त्याचं कुणाच्या बी नादी नको लागत जाऊ. मी आधी नाही लागत, मी माझ्या पद्धतीने जीवन जगतोय. पण मला चांगली आवडली तर मुलगी करीन ना मी. खरंय तुझंच खरं. मग आमचा काहीच उपयोग नाही म्हणायचं. आम्ही बघतो ती बोगसच गेले सगळे. नाही बाबा तसं नाही काही. मग कसं बाबा? आपल्या श्रीमंतीला बघूनच मुली येतात. अरे. मग तुम्हाला वाटतं की कोणची बी मुलगी कशी काय लग्नात मान्य तयार आहे होईल? ती तू म्हणतो ती बी बरोबर असेल, मी म्हणत नाही चुकीचे. श्रीमंती बघून बी काय काय स्वार्थी तुम्ही म्हणत असतील. हा? जर गरीब असतो आपण तर मग नसते ना म्हणलं. ही मला पटलं तुझं. पण मग चांगल्या निस्वार्थीपणाची अशी वृत्तीची एखादी मुलगी बाहेर बी मिळेल, ही बी कठीणच आहे ना जरा. तुम्हाला अशी मुलगी जमल का? आपण गरीब परिस्थितीतून आपण श्रीमंत होऊन अरे मग तशी मुलगी मिळेपर्यंत तू किती दिवस थांबणार आहेस अजून? अजून सांग 2 ना. वर्ष मी लग्न नाही करणार. 2 वर्ष लग्न नाही करणार? नाही. मग अवघडच आहे. लका आमच्या काळात तर आमच्या 10-12 वर्षाचं होतं तेव्हाच आमच्या बापाने आमची लग्न उरकून टाकली. तुमचा काय वेगळा होता, आमचा काय वेगळा आहे. बरा काळ वेगळा आहे बाबा. मग आम्ही नाही असंच म्हातारं होऊन जावात. कवा आम्ही नातवंडाची तोंड कवा बघायचो मग आम्ही? तुम्हाला सून चांगली नको का? सून चांगलीच पाहिजे. मी कुठं म्हणलो वाईट पाहिजेत म्हणून. मग आता काय तुझ्याच मनाने पसंत करणार? आम्ही आणलेलं बघणारच नाही. मी माझ्याच मनाने बघणार. मला वाटत ती चांगली मुलगी करणार. बरं जा बाबा जा. जा तू बघा, मी कुठं चाललोय गावात. काय एक एक थेर आताची. काय बापाचं सुद्धा ऐकत नाहीत पोरं आताची म्हणल्यावर. काय खरं आहे का काय दुनियेचं? हे आमच्या काळात तर आम्हाला तोंड बघाय गेलो बायकोचं तर असा पदर दाखवून घ्यायची. मग आम्ही काय बघावा? नुसतं ती साडी बघावं वरून नेमकं. काय तर आमची. आणि यांच्या काळात टाटा बाय बाय करतात खुशाल पोरी पोरांना पोरं पोरांना. काय खरंय? ऐकलं का? बायकोचं बी काय कळा नाही. अहो भूक लागली, झालाय का स्वयंपाक?
हा माझी आली बा बरं माझी अर्धी भरली अर्धी राहिली आहे. बाटल्याच नाही दिसत बाबा जास्त. बाटल्या बाई काय होते आता बरेच लोक गोळा करायला लागलेत. हा ना. हा. दमली काय बा दमले तर नाहीये पण टेन्शन येतंय बाबा. काय करते दमली काय बेटा दमले नाही बाबा मला टेन्शन येतंय. भूक लागली आणि कशात टेन्शन घेते की बा हेच पुढे जाऊन सगळं कसं होणार. तू तू विधाता आहे ना बाळ. हा अगं खचून गेलो नाही मी तुझी आई गेली तर अजिबात खचलो नाही मी. हा, तुझ्याकडे पाहून दिवस काढतोय ग बा. तुझ्याकडे पाहून दिवस काढतोय. कधी तुझे हाताचे 2 हाताचे 4 हात पिवळे होतील ह्याची वाट बघतोय बा मी. नाही बाबा मला लग्न नाही करायचंय हो. नाही, मला नाही. आयुष्यभर तुम्हाला सांभाळायचं. नाही बेटा आयुष्याला मी नाही पुरलो तुझ्या. अगं मी कुठपर्यंत हा? तुझ्या माझे किती दिवस राहिले बाळा. बाबा, असं नको बोलू. आई गेल्यानंतर तुमचाच आधार आहे मला. हो. आणि जर तुम्हीच असं बोलायला लागलं तर कसं व्हायचं माझं. म्हणूनच गटा गटा गिळतो ग. तुझी आई गेल्यानंतर कसं कसं सांभाळलं तुला लहानाची मोठी केली. आज आपण ह्या बाटल्या गोळा करून आपली उपजीविका भागवतोय. तुझं चांगल्या ठिकाणी लग्न करायचं माझं स्वप्न नाही बाबा. कसं पुरं होणार परमेश्वरा. बाबा कसं होणार माझ्या बाळाचं. मला लग्न नाही करायचंय आणि केलं तरी मी श्रीमंताच्या मुलाशी कधीच लग्न नाही करणार. नाही बाळ तुझं बरोबर आहे. आपल्याला कोण स्वीकारतं गरीबाला. हा ते आहे. गरीबाला लोक असं खेटराने ठोकर मारतात. चांगले चांगले लोक गरीबाची काळजी करत नाहीत. त्यांना काही घेणं त्यांना नाही गरीबाचं. बरोबर आहे बाबा. तुम्ही म्हणता ते अगदी सगळं बरोबर आहे. पण मला तुमची काळजी वाटते हो. काय नाही माझं लग्न झाल्यावरती तुमच्याकडे कोण बघणार. बाळ तू आहे ना. तू विधाता आहे परमेश्वर आहे. हे जग फार मोठं आहे फार मोठं आहे बाळ. अगं तुझी आई गेली म्हणून ह्या हाताने सांभाळलं ना तुला मी. आई जीवनी भासून दिली का तुला नाही ना. अगं किती आईचा जीव होता तुझ्यावर. किती जीव होता. बाबा त्याच्यामुळे मला श्रीमंताच्या मुलाशी लग्न नाही करायचंय हो. मला तुमची काळजी घ्यायची आयुष्यभरासाठी. अगं तुझ्या आईने माझ्या हवाली केलं तुला आणि म्हणाली आपल्या बाळाला लहानाची मोठी करा. तिचे 2 हात पिवळे करा. चांगल्या घरी द्या. ते स्वप्न पाहतोय ग पोरी मी. ते नाही बाबा मी केलं तर मी गरीबाच्या मुलाशी लग्न करेन पण श्रीमंताच्या मुलाशी करणार नाही मी. चालते बा तुझ्या मनासारखं होईल. आ पण मुलगा आपल्याला असं भेटला पाहिजे ग पोरी. माझ्या नशिबात असेल ना तर मला नक्कीच भेटेन बाबा. बस तुम्ही नका काळजी करू. जे माझ्या नशिबात आहे ते होणारच. बस 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 बाळा. हे तुझं हुरूप पाहून ना मला असं नवचैतन्य आल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं की माझ्या बाळाला मी कधीच सोडून जाणार नाही. कधीच सोडून जाणार नाही. कधीच अंतर देणार नाही. नाही बाबा मी पण कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. चालते बा. आता आपण थोड्या बाटल्या गोळा करू. थोडं कुठं एखाद्या हॉटेलमध्ये पाणी पिऊ. वडापाव घेऊ 10-10 रुपयाचा. पोटात तेवढंच आपल्याला टेका होईल. चल आपण चालायचं. चल चल बाय. रडू नको.
या मुलीमध्ये काहीतरी चांगलं आहे, पण आमचे आबा म्हणतंय लग्न कर लग्न कर. कसं लग्न करायचं? मला तर ही मुलगी आवडली फार. काय करावं हेच कळणार मला. बघू काहीतरी बघू आपण. माझ्या डोक्यात आलंय आता ह्या मुलीसोबतच लग्न करायचं. तिला मिळवायसाठी मला आता तिच्यासाठी भिकारीच बनावं लागेल. तुला बोला बाबा. तुला आई वडील नाही कोणी? नाही बाबा, मला आई वडील नाही, मी एकटाच आहे. घरदार कोण नाही तुला? नाही, मी भांगाराचा धंदा करीतो. हा कधीपासून रे बाळा? करतो एक आज थोड्या दिवस झाले. हा अरे धडधाकट दिसतो. हा कुठतरी धंदा पाणी बघायचा. करावं लागतं बाबा. अरे आता आम्ही निराधार माणसं आम्ही भांगारच गोळा करतो. हा आता पोटा पाण्याचा प्रश्न आहे. हा ठीक आहे. हा तुला यश मिळू दे. हा ठीक आहे बाबा. चालतं. हो बाबा. मग आता आम्ही इकडे जायची काही गरज नाही. म्हणशी बा हो. किती गोळा झालं का? हा, झाली अर्धी बोलणी झाली आहे. झाली ना? हे कोण? अरे हे आपल्यासारखंच भिकारी, शेजारच्या गावचा आहे बिचारा. अच्छा. आई नाही, वडील नाही. हा? अरे देवा, म्हणजे एकटेच आहेत का तुम्ही? हो एकटाच आहे. लग्न झालं का रे बाळा तुझं? नाही बाबा. लग्नाचं काय ट्राय? नाही. काय कोण देते गरीबाला मुली? नाही, आपण गरीब माणसं आहे बाबा. हे का नाही? ते तर कोण- आहेच. कोण गरीबाला? ह्या काळा जमान्यात गरीबाला कोणी विचारत नाही. खूपच ऊन आहे नाही का? जास्त आपण ऊन झालं. हा ना, एक काम करायचं, आपण तिथं बसायचं का? चल तिथं बसूया. सावली पण आहे ना असं. मला सांगा, कधी तुमच्या घरचे वारले? लई दिवस झाले. लहानपणापासून तुम्ही हेच काम करता का? हा हेच काम आहे, भांगाराचंच काम. अच्छा. घरची परिस्थिती पहिल्यापासून अशीच होती का? अशीच गरीब आणि लोक गरीब लोक भांगारावर सगळे करतो माझं. आमचं हे असंच आहे. तुम्ही म्हणजे- भंगार विकता आणि असं आम्ही भंगार विकतो. ते आहे, पण माझं असं आहे की जेव्हा आम्ही लहान होते ना, तेव्हाच माझी आई वारली. अरे बाबा. आई वारली आणि बाबांना पहिले किक बसली होती जरा डोक्याला. हा. म्हणजे खूप वेड्यासारखं वागत होते. त्याच्यानंतर सगळे पैसे त्यांच्या ह्याच्यातच गेले इलाज करण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग बरे झाले बरं का बाबा, पण हातात काहीच नव्हतं उरलं त्यावेळेस. मग काय भीक मागण्याशिवाय पर्यायच नव्हता दुसरा. मग हेच सुरू केलं. आणि मला माझ्या कामाची लाज नाही वाटत हा. कारण की ह्याच्यामुळे तर मग आमचं पोट भरतं. ह्याला काय लाजायचंय? ह्याला काय लागत? आपली कष्टाची मेहनतीचे पैसे. हा ना, आपण जे पण काम करतो ना ते मनापासून करायचं. कारण की त्या कामाने आपलं पोट भरत असतं ना. मी पण तेच काम करतो, भंगारचं काम. मला आवडतं काम. चांगलंय. चांगलं आहे. मला लय आवडतं काम भंगार. चल आता तिथं भंगार गोळा करू तिथे जाऊन. हा ना, खूप झालं आता बसून पण आहे ना. करूया. आज आहे ना, मी ह्याला बोलूनच टाकते माझ्या मनात. खरंच किती साधा, किती भोळा आहे हा. अगदी मला जसा पाहिजे होता ना तसाच मुलगा आहे. ते ना, मला ना तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचंय. बोल ना. तिकडे जाऊन बसून बोलूयात आपण. ठीक आहे. चला. कुठे इथं बसायचं? मला ना बोल तर की. कसं बोलू, खरंच तुमचा स्वभाव खरंच खूप छान आहे. हं. मस्त स्वभाव आहे.
आणि खरंच तुम्हाला किती जाणीव आहे सगळ्या गोष्टींची. हो. किती कष्टाने तुम्ही काम करताय. मी सगळ्या गोष्टी पाहते तुमच्या. आणि अगदी मला जसा मुलगा हवा होता ना, हं. अगदी तसेच आहात तुम्ही. मग खरंच. आयुष्यभरासाठी माझी साथ देणार, माझ्याशी लग्न करणार. करीन ना, लग्न करीन. खरंच ओके. माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मलाही तुमच्यासोबत लग्न करायचं. बसायचं खाली. खरंच खूप छान वाटते मला तुमच्यासोबत. मी आवडलो तुला? हो, खूप आवडलं. पण तुम्हाला मी आवडले का? हां. काय पाहिलं असतं माझ्यामध्ये? चांगला स्वभाव, विचार चांगले, कष्टाने खायचं. खरे, कष्ट केल्याशिवाय फळ नाहीये. कष्ट केलंच पाहिजे, त्याशिवाय मार्गच नाहीये दुसरा काही. केलंच पाहिजे कष्ट. बाळा हा बाबा, या ना, बसा ना. बऱ्याच सापडलं तिकडे बाटल्या. हा ना, हा, बसा की. आजच्या पुरतं आपलं. बाळा बाबा, तुम्ही काही खाल्लं का? आता आपण मग एक वडा नाही खाल्ला होईल हॉटेलात. बरं बरं तुझं. आता थोडी तहान लागली. हा बरं, मी आणते तुम्हाला पाणी. हा पण मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं हा आहे. हा बोल बोल बाळा. मला तुमच्याशी ह्यांच्याबद्दल बोलायचं आहे. हा तुम्ही मला म्हटलं होतं ना, हा मुलगा चांगला आहे, विचार कर. हा हा तर खरंच मुलगा खरंच खूप चांगला आहे. स्वभावाने खूप छान आहे आणि खूप जपतो मला. अगं आपण भिकारी माणसं आणि आपण आपल्याला नाही ओळखायचं तर कोण कोणाला ओळखन. हा अहो, आपल्या जे बाळ आपलं जे टॅलेंट आहे ना माणसं ओळखण्याचं, ते जगात कोणाजवळ टॅलेंट नाही. हा खरंय बाबा हा तुमचं. आपण कोळशातलं रत्न ओळखणारी माणसं आपण. हा आणि तू आज निवड केली, तुझं चुकलं नाही. आज खरं तुझ्या आईच्या आत्म्याला शांतता लाभेल बाळा. खरंय बाबा तुमचं. तुझे 2 हात पिवळे झाले ना, या आनंदाने डोळे मिठायला मोकळा झालो. बाबा, काय तुम्ही सारखं असंच बोलता. आहे ना, मला परत किती आनंद वाटतोय आज. हे हे आनंद अश्रू आहेत बाळ, हे आनंद अश्रू आहेत. बाबा, नका रडू तुम्ही. एवढं चांगल्या बातमी हा रडता हा बरं. हा नाही नाही, आनंद अश्रू आहेत बाळ हे. हा मग मी किती दिवसापासून या गोष्टीची वाट पाहत होतो. हा हा जा परमेश्वराने आपल्या भिकारी रूपात आपल्याला देव माणूस मिळाला. हा चांगला मुलगा मिळाला आपल्याला. खरे, हा तुम्ही नका काळजी करू. आपण सगळे सोबत राहू. हा हा पण इथून शेजारून पाणी आणते का एक तांब्याभर. हा, हा? आणते की. हा 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 तुझं हो बाबा, भागता आमचं. बघ हो हा. आवडली का माझी मुलगी? हो बाबा, आवडली तुमची मुलगी. स्वभाव फार गरीब आहे हा. मस्त मुलगी. हा, बाबा, हा, पाणी. हा, हा. बाळ फार छान मुलगा आहे हा, गोड गुणी मुलगा आहे. खरंच स्वभाव छान आहे त्यांचा. भाऊ अहो एकुलता एक मुलगा आहे. इतकं माझं असं डोक्यात आहे ना, 5-6 लाख रुपये लग्नाला खर्च करायचा म्हणजे करतो. आणि कोण भिकारी बसलेत गाडी इथं? अय भिकाऱ्यांनो, इथं जागा मिळाली काय तुम्हाला बसायला? अहो हा आम्ही बेकारी बाटल्या गोळा करतो. अरे मग तुम्हाला लाजा कसं वाटलं नाही लोकांच्या दारात इथं बसलात अहो पाणी प्यायसाठी तहान लागली म्हणून पाणी प्यायला राम भाऊ. हा, भाऊ. पा- खरंच मालक चुकलं ही आमचं. ओळखत आहे का तुला? कोण आहे? दिसतंय का तुला? थांबव बरं. पहा बरं. अरे का असं गुण घडलं? निल्या भाड्या तुला हे धंदा करायचा आहे का तुला? आता भंगारावर धंदा करायचा आहे का तुला? त्यांना कशाला हाणताय तुम्ही? ए, सोडा त्यांना. कोण? तू कोण? हो त्यांना का मारतो? ए, गप्रे, अहो असं काय आम्हा बेकारांना नका मारू. तुला हे धंदा करायचा होता का? आपली चव घालवायची होती का तुला? भिकारी नाही. अहो आमची भिकारीची संघटना आहे. अरे कसली संघटना? अहो, असं काय तू बोलताय? भिकारी का? अहो,
माझं अहो, लग्न बघा ना. होणार आहे. अरे हे माझं पोरग आहे मोठ्या घरचं पोरग आहे ते. आणि खुशाल इथं जवळ घेऊन बसलात त्याला. असे भंगारांनी गोळा करतात तुम्ही आणि भिकाऱ्यांनो तुम्ही मोठ्या घरात घुसायला बघा आता काय लाजा वाटून द्या थोड्यासा. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. काही नाही गैरसमज. पाटील तुमचा काहीतरी गैरसमज झाला. आम्ही गरीब माणसं असे नाही. आम्ही भिकारी. हो तू ही हे फेकून तिकडे असले धंदे करायचे का तुला? हो बाबा, नाही हो म्हणजे काय नाही असलं धंदा मला काय म्हणला चांगली पोरगी बघतो एखादी. हा एवढ्या श्रीमंताच्या पोरी आल्या तवा ना आणि इथं नादवत बसला होय तू. हीच असली घराण्याची आबरू घालायची होती काय आपली. मला ती मुलगी आवडलेली बाबा. ही मुलगी आवडली हो, काय हिच्या जवळ असं चांगली आहे ती मुलगी मनानी, गरीबाची मुलगी. गरीबाची आहे हो बाबा. आणि चांगली आहे. हो. कधीतरी शक्य आहे काही काही आपलं लागलाय बोलायला. मला नव्हतं वाटलं तू मला मिळवण्यासाठी हे नाटक करशील म्हणून. खरंच आज तू मला खूप हर्ट केलंय. पहा, माझं मन या- दुखवलंय तुला. मला नाही करायचंय बाबा. अरे म्हणजे हिला मिळवण्यासाठी तू गरीब झाला भिकारी झाला. हा. पोरगी आता घेऊ का हाणून मी असं कर मला एखादी कोणी बघ मी बाटल्या गोळा करीतो भीक आपल्याला माहित मागतो. होतं अरे का? काय तुला अवदसा आठवली. पोरी, हा? कसं काय तुला वाटलं नाही रे माझं मन दुखवताना माझ्या भावनांशी खेळताना. आमचा काही दोष नाही हो. आम्ही बाटल्या गोळा करता करता तो बिचारा आला. मग श्रीमंत आहे म्हणून आपलं गंडीवला. आम्हाला काय आम्हाला माहिती. माहितच नव्हतं तो श्रीमंत आहे. खरं माहीतच शपथ नाही. माझ्या आई शपथ सांगते मला खरंच माहित आम्हाला नव्हतं. अजिबात माहित नव्हतं. खरंय काही ही म्हणते ती खरंय. बोल की हा, खरं आहे त्यांचं. आणि हे पहा तुमच्या पायाचे हार घेऊन सांगतो त्याला मुलगी आवडली. माझ्या मुलीला मुलगा आवडला. काय होईल ते पांडुरंग पाहिल. पाटील म्हणजे हिची पारख करण्यासाठी तू गरीब झाला भिकारी झाला असं हा म्हण. बाबा, मी त्यासाठीच आलो होतो इथं. मग एवढं का घाबरतो डोळा पडल्यावर आणि तुम रडू नको रडू नको. हो मला वाटलं तुम्ही फसवलंय याला. नाही, नाही. आम्ही हे आमचंच अरे निदान सांगायचं तरी बापाला आधी निदान. एक काम करा तुम्ही चला घरी चला आमच्या तिथं बोलू आपण काय असं. मला ही गोष्ट अजिबात माहित नव्हती आता कळाली ना. चला माझ्यामुळे जर तुमची मन दुखावली असते तर तुम्हाला नाही 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 हो पाटील असं असं तुम्ही घरी चला. असं बोलून घरी चला आम्हाला पहिले. गरीबाला हिंडू चला नका घरी. हो. आणि तू चल हे असले उद्योग करायला तू गावात टोकारवारी फिरतो भांगार गोळा करतो आणि काय काय राम भाऊ काय आपली इज्जत आणि काय धुळ्याला मिळवली याने फार. हा? मला निदान बोलला असतं तर ह्यांना घरी बोलवलं असतं ना. इथं भांगार एकुलतं एक पोरग बघा मी काय स्वप्न बघतोय त्याच्यासाठी 10-15 लाख खर्च करायची तयारी लग्नासाठी एक श्रीमंताची पोरगी आणायची आणि ह्यानी तर पार माझं नाकच घातलं गावात. पण आता दोष त्यांचा बी नाही बिचारांचा हाय तर गरीब पण स्वाभिमानी दिसतील अहो, जरा. पाटील माझ्या मुलीचा हेतू श्रीमंत मुलाशी लग्न करण्याचा नव्हताच नाही बी. हे तुम काय चाललंय हे आणि का माझ्या पोराला ही हे कार्ट्याची कमाल बघितलीच नाही तो हा. काय झालं हे बाटल्या गोळा करीत होता गावात भिकारी बांधला होता भिकारी बघ. अरे आपली काय आहे? हा, गर्भ श्रीमंत घरचे आणि शोभ भीक मागतोय इकडे. आपली काय किती श्रीमंती आहे. आता कसं मुग गिळून ग बसलाय बोलतोय का आता. ह्या मुलीला मिळवण्यासाठी त्यांच्या बरोबर हे बाटल्या गोळा करेल भंगाराचा धंदा. त्याला ही आवडली. अरे मला तरी सांगायचं की ही मुलगी मला आवडली म्हणून. नाही आई, मला ती आवडली होती म्हणून मी भंगाराचा धंदा चालू केला त्यांच्यासोबत. मुलगी तशी चांगली वाटती कारण तिला उलट श्रीमंत मुलाशी लग्न नव्हतं करायचं उलट म्हणून ही बेकारी बांधली. कसं केलं? हा नीट बोल जरा मला कळालं या सगळ्या गोष्टीवरून. इतका का घाबरतोय. पण तुझ्या तुला का श्रीमंत मुलाशी लग्न नव्हतं करायचं ते सांग मला. त्यामुळे मी तसं बोललो. थांबा तुम्ही. लग्न नाही करायचं. खरंच मला लग्न नाही करायचंय हो श्रीमंत मुलाशी. माझी इच्छा पण नाही त्याच्यासोबत लग्न करायची. कारण की श्रीमंत मुलं फक्त मुलींना यूज करून सोडून देऊ शकतात. बाकी त्यांना काहीच येत नाही. आणि जेवढी गरिबाला जाणीव असते ना प्रत्येक गोष्टीची तेवढी श्रीमंताला नसती. श्रीमंत लोक ना गरिबाला त्यांच्या घरातली धूळ समजतात.
असं नाही केलं तुझं म्हणणं खरं बी असेल पोरी, पण तुला वाटतं का सगळी श्रीमंत माणसं अशीच असतात म्हणून? नस- सगळीच मुलं तशी असतात असं तुझं म्हणणं आहे का? नसतात तशी. असं थोडंच आहे, काहीतरी 100त 10 मुलं तरी चांगली असतात का नाही? बरोबर आहे पाटील हा? तुमचं. पण जे आणि पाहिलंय मी आमच्या त्याच्यावर माहितीनुसार मी तर कधीच गावात वाईट वागलो नाही, काय नाही. उलट तुझ्यासारखी मुलगी जर मिळाली आम्हाला तर आमचं भाग्य उजळत. तुझ्यासारखी इतकी समजदार, सोज्वळ, सालस अशी मुलगी आम्हाला पाहिजेच होती. म्हणजे मुलाला तशीच मुलगी पाहिजे होती आमच्या, आणि ती खरंच तुझ्यात बघितली ते सगळं. तुझ्यासारखी मुलगी आम्हाला पाहिजे होती. आमचा एकुलता एकच मुलगा आहे, आम्ही खूप जीव लावू तुला. बघा बघ बाळ, तुम्ही सांगा विचार कर. समजून. हा आमचं काही म्हणणं नाही. पहा देवरूपी माणसं आपल्याच पायाशी आल्यात आज. हा? सगळे माणसं सारखे नसतात. मोठं मन करून त्यांना हा मन बाळ, हा मन. हा? तुझ्या आईला बरं वाटत. रडू नको, रडू नको. गप्प रडू नको. इथून पुढे रडायचं नाही आता, हसायचे दिवस चालू आता. हा, चल मग आता. चला आता आमच्या घरी चला, चला आता आमच्या मग तिथं बोलू. बाबा जसे माझ्यासाठी माझे बाबा आहेत ना, आम्ही आहे ना. आजपासून तुम्ही पण हा, माझे बाबा. काही काळजीच नाही करायची. पुरी रडू नको. पुरी जे प्रेम मला माझ्या आईकडून नाही ना भेटलं, ते मी देईन तुला. बाळा, चला आता रडू नका. बाळा पाया पड, पाया पड त्यांच्या. नाही असू दे, असू दे, असू दे. आता हे काय गरीबाचे मुलगीच आहे संस्कार, आमची. गरीबाचे संस्कार आहेत पाटील, गरीबाचे संस्कार आणि आहेत. माझं तर असं म्हणणं आहे, हे तुम्ही पण आता बंद करा हे बाटल्या गोळा करणे. नाही नाही ही आता तुम्ही सांगा, आता ह्याचे- ही आमची सून झाल्यानंतर आमच्या घराण्याला ती शोभन का हे तुम्ही? पहा तुम्ही तिथं आम्हाला आमच्या घरीच राहा, तिथंच राहा. पाटील, तिची आई गेली तर हाताच्या फोडाप्रमाणे तिला सांभाळलं मी. जाताना तिच्या आईला मी वचन दिलं, मी तिला कसलंही अंतर देणार नाही. तिचे 2 हात 4 हात झाले, मी डोळे मिटायला मोकळा झालो पाटील, डोळे मिटायला मोकळा झालो. काही नाही, अजून खूप जगायचंय आपल्याला. आपण राहू तिथे एकत्रित, काही अडचण नाही आपल्या इथं. चला आपण. चाल. झालं ना तुझ्या मनासारखं? हो बाबा, नाही त्यांनी केलं ते मग चांगलं. आता घरी जायचंय ना, हो मग चल ना आता, चल चल.